जवळजवळ वाजलेत 11 आणि पाऊस थोडाफार आहे, पण तुम्ही धुकं पाहू शकता. जवळजवळ वाजलेत 11:30 आणि आम्ही असंच राऊंड मारायला आलो आहे. तर माहोल एकदम शांत झाला आणि तुम्ही मंदिराचा परिसर एकदम क्लिअरली पाहू शकता. हे बघा, मारुती रायाचं छोटंसं मंदिर आहे. इकडे पाण्याची व्यवस्था आहे पूर्णपणे. एकदम स्मोकी झालंय वातावरण. हा बघा मंदिर, मी दिसतोय का? तुषार आला माझ्यासोबत फेरफटका मारायला मंदिर परिसरामध्ये. इकडे पाण्यामध्ये मासे तर असतात. इकडे मूर्ती महादेवाची आणि इकडे गणपती बाप्पा जाते. इकडून वरूनच पाया पडायला जागा वाटते. नाही, हे खोलत असणार मी बी रेलिंग. धुक्यामुळे काही एवढं जास्त दिसत नाहीये. हां, पाण्याचा आवाज कसा काय येतो? हा इकडे पाणी असणार ना या साईडला. त्याला स्रोत तर पाहिजे. हा पाऊस चालू आहे त्याचं पाणी. हा, हे धबधबे वगैरे असणार इकडे कुठेतरी. धबधब्याचं चॅनल काढलं वाटतं. हा, गुप्त भीमाशंकर बघू ना आपण. हे बघा, इथे लिहिलं आहे सर्व तीर्थ कुंड संकल्पना श्री क्षेत्र भीमाशंकर संस्था. चला, भूक लागली. नाही, इकडे बघा भाविकांसाठी. नाही, इकडे वाहणार आहेत. बिचारे कसे बसलेत. मोबाईल न्यायची भीती वाटते मला तर. हो, इकडे अजून कामं चालू आहेत 1 वाजल्यापासून. ते तिथले महाराज बोलतात की 1-1:30 वाजल्यापासून लाईन लागते. आज एकदमच गर्दी होती. हे बघा, तिथे कसलं मंदिर आहे. तिथे पण मारुतीची मूर्ती आहे. ते बाहेर काय नाव नाही आहे. आणि त्यानंतर इकडे पण आहे. आणि हे बघा असं डिझाईन बघा. दिवे लावले जातात वाटते ना, दिव्यासाठी केलेलं असतं ना. दीपमाळ बोलतो. हां, दीपमाळ. दीपमाळ ना. हां, पूर्ण झाकलेलं आहे. तिकडून जायचं का बघायला? दीपमाळ. इकडे काय माहिती अलाउड आहे का नाही. बोंबावून करेल. इकडे आपली थोडंसं आहे. इकडे काम चालू आहे. इकडे नंदी महाराज आहे आणि इकडे महादेवाची पिंडी आहे. हर महादेव. ओम नमः शिवाय. बम बोले. जवळजवळ 4:15 झालेत आणि आता आम्ही चाललो दर्शनाला. रात्रभर झोपले तर कोणी नाहीये, पण बघा येईल ना भाई. कुदके पेरसे आहे की दर्शनासाठी चाललो आता आम्ही. इकडून रस्ता आहे. हे बघा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. टाइम झालं 4:20 आणि आम्हाला कुठून दर्शनाला नेतात काय माहिती. तुझ्यामुळे टाइमपास करत झालेत. फुल रिस्की. हे सर्व शॉर्टकट. जादू ही जादू कोण बोलले म्हणून तुम्ही थांबतात लगेच.
तर गाईच फायनली तो क्षण आलेला आहे. आपण चाललो आहे महादेवाचं दर्शन घ्यायला, श्री क्षेत्र भीमाशंकर. हे बघा सर्व रेडी झालेले आहेत. मावशी छोटा पॅकेट. बघा जवळजवळ 4 वाजले तरी पूर्ण भाविकांनी रांगाच रांगा लावलेत. किती लांब ठेवून तुमच्या बसेल मी मला असाच झाला. जवळजवळ 5 वाजलेत आणि आता मंदिराचे दरवाजे ओपन केलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता भाविकांनी एवढी मोठी लाईन लावली. चला आमचे दत्ता काका सपोर्टर आहेत बरोबर. हर हर महादेव. बम बम बोले. काहीतरी असं पायाखाली वगैरे लिहिली आहे. किडे मकोडे. जवळजवळ 5:30 झालेत आणि महादेवाची आरती सुरू झालेली आहे. मंदिर प्रवेशासंबंधित सूचना. तर जवळजवळ वाजले आहेत 5:45 आणि दर्शनाची लाईन एकदम हळूहळू पुढे जात आहे. सर्व वेट करत आहेत मंदिरात जाण्याचा. हे बघा जे रात्रीपासून वेट केले होते ते त्यांचे दर्शन झालेलं आहे. मंदिराच्या एंट्रन्समध्ये आता आम्ही जातोय. जवळजवळ 6:15 झालेले आहेत. बघा सांगितलं होतं नारळ वगैरे त्याच्यामध्ये आपण त्यांना आता काढू शकणार नाही. लास्ट काल हर कष्ट हर दुःख हर दारिद्र्य हर 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 महादेव 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 हर हर महादेव. जस्ट आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही तयारी करतोय. बघू आता सर कुठे नाहीचं बोलतोय. हा बघा रात्री आपण इथेच आलो ना. मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही श्रीराम मंदिर आहे भीमाशंकर मंदिर परिसरामध्ये. त्याच्यानंतर इथे मारुतीचं मंदिर आहे आणि तिकडे टाईम झाला 6:41 आणि क्लायमेट तुम्ही पाहू शकता. असं वाटतं पाऊस पडणार आणि एवढं धुकं आलंय ना. 1 मिनिटात मी या एरियाचा फोटो काढलेला मी मंदिर परिसराचा. तेवढाच हा धुका बघा. हा समोरचा एरिया आहे पेशवी कुंड आणि आम्ही ज्या रस्त्याने आलेलो पुन्हा त्याच रस्त्याने चाललो आहे. आता लागली भूक.
हा बघा एरिया. कसलं बांधकाम आहे का त्याचं? फॉगी फॉगी फॉगी. आणि हा मोठावाला टेम्पल महादेवाचा. आणि आता बॅकपॅक सेट केलेलेच आहेत आणि निघायला तयार आहेत. आणि पावसाला सुरुवात झाली आहे जोरदार. पण झालो आहे आता रेडी आणि आम्ही चालू आहे गुप्त भीमाशंकर पाहायला. हे बघा सर्व रेडी झालेत. छकुली गँग. पेशवे कुंड पाहूया आपण. हे वैकुंठ धाम. अरे इथं सर्वांनाच जायचं आहे. भेंडी वन साईड. हे बघा अरे किती मामीच आहेत वाटतं आज. ओ दादोबाई चला की पटपट. दाबदूब करत चालले. अडली वेगळी तर आमच्या नकोशी यायचं. झाले 7:15 आणि आम्ही मंदिर परिसरामधून आता बाहेर जाण्यासाठी निघालेलो आहोत. आणि मी त्यांच्याबरोबर जवळ 4 वाजता लाईन लावलेली. आमचं दर्शन जवळ 6:30 ला झालं. आणि हे बघा गर्दीच गर्दी. वन साईड गर्दी. शनिवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. अफाट गर्दी भरलेली आहे. शनिवार. एका ठिकाणी हे बघा कलमजा माता देवस्थान. आणि हा मार्केट. हे बघा संजू चकोला. आणि विराधासाठी घेतलेत ॲनिमल्स. आणि हे लिहिण्यासाठी बघा प्लेट घेतले. राईट अँड वाईप. हे लोक कुठे गेलेत का? शोधकारी सुरू केलं. आता राईट बोलली तर कुठे गेलेत का नाही. ते बघा ताजे वडापाव उचलायला लावलेत. लय भूक लागली मला. ते वडापाव उचल बघा. या भीमाशंकर मंदिर परिसरामधला बस स्टॉप. तुम्ही पुण्यावरून सुद्धा गाड्या पकडून इकडे येऊ शकता. बस असतात, टॅक्सीज असतात. पूर्ण मार्केट एरिया. टाईम झालं 7:50 आणि आपली गाडी रेडी आहे. बघू आता कुठे नेऊन थांबवत आहेत. अक्षरशः दमलो फिरून. आता 9 वाजलेत. आम्ही जस्ट नाश्ता करून टॉयलेट शोधत होतो पण इकडे काहीच नाही आहे. दोघांची पूर्ण वाट लागली. हे लोक काय करतात काय माहिती. तळेघर कार्यक्षेत्र ग्रामपंचायत. कंटाळा आला. कोणत्या धबधब्यावर नेतात काय माहिती. बघ ना किती मस्त पडून गलपास लागला. बाहेर हे स्वप्नील. अरे ते उचल ना. अरे बाबा थांब जरा. आता एक ऍक्सिडेंट झालेला. इथे आलेला एक स्पीड ब्रेकर आणि अश्विनी गेली पुढे सीटावरून काचावर. हे बघा मोठा जोक झालाय. टेन्शन घेऊ नको. हा ती घडी फोन करेल ना तुला. टेन्शन घेऊ नको. पडेल ठीक आहे. काय नाही सगळं आहे व्यवस्थित आहे. काय प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे.
नाही भानगड सांगी बघ, मैत्रिणी आल्या बघ, 5 जणी आल्या बघ, 4 आहेत मगाशी एक माहिती पडलेलं. फोन लावून मगाशी एक माहिती पडलेलं, 4 जणी झाले पाच. 4 वेळा आल्या. पाचशे भेटल्या यांना बंदोशी आज सांगताय, आज सांगताय. एवढं पाहुणे द्या. पोहे आमचा फक्त एकच मित्र खातो. अशोक सर बघा आता हे तुमच्यावर आले. मेवणे मी बोललो मेवना गाडी घेणार तुम्ही पोहे खातील ना काकी देतील बोलतो माझा एकच मित्र खातो. सकाळच्या वाजलेत 9:45 आणि आम्ही धबधब्याच्या ठिकाणी आलेलो आहे. भोरगिरी भिवेगाव. हे बघा इकडं बोलतायत की आम्हाला कसं तरी होत आहे. हे आमची मॅडम बिझी आहे तिकडं. इथे जिल्हा परिषदेची शाळा आहे बघा. पोरं खेळतायत. आता ते बाळू दादा त्यांनी आम्हाला सांगितलं की या साईडला कोणतरी धबधबा आहे. 2 वेळा रस्ता चुकलोय ना. आता बघू ही पायवाट भेटले. चपलीचे वाजले 12:30 चपलीच्या भाषेत. आणि इकडे वर कोणता तरी गड आहे. हे बघा बरेच लोक जात आहेत. आमचं भीमाशंकरचं दर्शन तर 1 नंबर झालं. आजचा व्हिडिओ बघू एडिट झाला तर संध्याकाळपर्यंत. प्रयत्न कर. हो पण तो होणार नाही. आपण बिझी आहे. या इकडे असं करत या. मासा कसा पकडता त्यांचं जीवनच ते हो. ते काय शेती बिती नाही म्हणत. आत्ता मासे पकडणार. तर दुपारचे वाजले 12 आणि आम्ही पोचलोय भीमा नदीच्या किनारी. हे बघा इकडे पाठीमागे हॉटेल किनारा आहे. आणि हे बघा झाडं चोरी करतायत सर्व मिळून. नदी किनारी एवढं शांत वाटते ना. गार गार हवा आणि काय क्लायमेट यार. आणि एक गोष्ट मला इथे पाहायला मिळाली खूप दिवसानंतर. हे बघा पक्ष्याचं घरटं बघा. चिलिंग वाइब्स. हे काय भेटते तिथं होय. ओके सरांनी कुठे का हॉटेल राजरत्न. बघू आम्ही नॉनव्हेज खाणार 4-5 जण. बाकी सगळं व्हेज आहे. इकडे आमचे 2 मेंबर असे बसवले. स्वतःच खायचं की सगळ्यांना वाटून घ्यायचं असं म्हणतात. ते चला मी दिल्यानंतर घेत. साडेसात झाले.
घरी कितीला पोहोचतो आहे तू आधी सांगितलं की 3 तास लागत आहेत. 3 तास 7 वाजेपर्यंत पोहोचू आम्ही ठाण्याला. आणि ठाण्यावरून मग सर्वजण आपापल्या ट्रेननी टॅक्सीने भेटूया. जवळजवळ 5:45 झालेत आणि आम्ही टार्गेट घेतलेलं की 7 वाजेपर्यंत ठाण्याला पोचू. पण डिझेल भरायला थांबलो आणि हे लोक बघा बाकीचे तिकडे कोण वॉशरूमला गेलं आहे, कोण टाईमपास करतो. इकडे फुल फॉर्ममध्ये जीवनदाता कसं करून बुक करून थांबा ना जरा, थांबा, टाइम आहे हो. कुठे जायचं तुम्ही बोला ना. अच्छा हा बघतो जा ये एकदाशी जा. अरे जा आयला जा. आपापल्या डेस्टिनेशनवर तुमचे गाडी ट्रेन 6:45. बघू मॅडम बोलतात की ठाण्यावरून गाडी पकडून जायचं आहे पुढं. विरारवाले आणि कल्याणवाले किती बेकार रे. मॅडम काय झालं जवळजवळ आता 8:40 झालेत आणि मी आता रॅपिडो बुक केलं आहे. कारण शेलफाट्यापासून इथे कल्याणपर्यंत मॅडमने मला ऑटोमध्ये सोडलं. छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्याण. मॉर्निंग एव्हरीवन. तर जवळजवळ 11:15 वाजले. मी जस्ट उठले कारण काल रात्री कल्याणवरून येताना एकदमच उशीर झाला मला. आणि आपला भीमाशंकरचा तुम्ही पूर्ण प्रवास तर या व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल. तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. या व्हिडिओचं एंड इथेच करूया. ब्लॉगमध्ये मी माझ्या ऑफिस स्टाफसोबत खूप मजा मस्ती केली आणि तुम्ही हा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जे ऑफिसमध्ये असून आपल्या स्टाफसोबत कुठे फिरायला जात नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.